राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मतदारांना काही भूमिका घ्यायची असते. ज्या लोकांना आणि लोकांनी मदत केली त्यांनी सांगितलं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी स्वतः अशा लोकांना राष्ट्रवादी काँग्रेसची व्यक्ती सत्ता दिली, त्यांच्या पुतळ्यांना मंत्रिमंडळात जागा दिली असती. या सगळ्या सत्ता आणि पदं ही घ्यायची आणि उद्या वेळ आल्याच्या नंतर पक्ष सोडायचा आणि वेगवेगळ्या रस्त्याला जायचं. ज्या जनसंघाची जनता पार्टी यांच्या विरुद्ध निवडणुका मागच्या लढवल्या, आज आमचे हे सरकारी निवडून आल्याच्या नंतर पुन्हा एकदा ज्यांच्या विरोधी निवडणुका लढल्या त्यांचा मांडीवर बसतात आणि त्यांचा पुरस्कार करतात. आणि म्हणून ही एका प्रकारे जनतेची फसवणूक आहे. आणि या तालुक्याच्या जनतेची, या मतदारसंघाच्या जनतेची फसवणूक केली असेल तुम्ही तुम्हाला खात्री देतो की आम्ही नंबर असतील, त्यांचे सरकारी असतील आणि त्यांच्या भाषेवर आम्ही सगळेजण पूर्ण ताकदीनं बोलावू आणि फसवणूक करणाऱ्या लोकांना खऱ्यासारखं बाजूला टाकू, त्यांचा फराव करू आणि ते सारख्याची काम उद्याच्या मतदानाच्या दिवशी 20 तारखेला करायचे.